नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेली 9 वर्ष आपण विद्यार्थी पालकांना सेवा देतो आहे. अगदी ज्या वर्षी आपण हा व्यवसायात एंट्री केली म्हणजे 2018ला, पहिल्या वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यामध्ये प्रवेश करून दिलेले आहेत. अगदी त्यांची नावेसुद्धा सांगता येईल आपल्याला. मोहिनी चौधरी होती, आकांक्षा पोटे होती, किंवा अजून हिमांशू सबदरे होता आणि अजून काही विद्यार्थी होते जे पहिल्या वर्षीच्या बॅचमध्ये आपण त्यांना MP मध्ये प्रवेश करून दिलेले होते. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तर सेवा दिलीच आहे किंवा महाराष्ट्रातल्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंच आहे, परंतु याशिवायसुद्धा बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण प्रवेश प्रक्रियेसाठी परिपूर्ण मदत केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश इतर राज्यांमध्ये झाले, त्यांचा तिकडं कोर्स कंप्लीट झाला आणि ते आता महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिससुद्धा करत आहेत. सो थोडक्यात रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन हा जो काय आपला कन्सेप्ट आहे त्याला आपण व्यवस्थित पद्धतीनं विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करून ते सगळ्या गोष्टी आपण शेवटपर्यंत त्यांच्या करून दिलेल्या आहेत. आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही आहे परंतु महाराष्ट्रात BAMSचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर साधारण किती मार्कापर्यंत मिळू शकेल, साधारण काय कट ऑफ असतात, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग जर यापेक्षा कमी गुण असतील तर मग कुठले पर्याय आपण हाताशी ठेवले पाहिजे, कुठे आपलं ॲडमिशन होऊ शकेल, साधारण बजेट किती असेल, पहिल्या वर्षी किती फीस भरावी लागेल, हे सगळे मुद्देसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. आता साधारण महाराष्ट्रात किती मार्कापर्यंत ॲडमिशन मिळतं, किती ऑल इंडिया रँकपर्यंत मिळतं, हे यासाठी समजून सांगायचं आहे. कारण अनेक असे विद्यार्थी असतात, पालक असतात की त्यांना असं सांगितलं जातं की नाही तुमचं ॲडमिशन महाराष्ट्रात होऊन जाईल आणि मग मात्र तिथं त्या पालकांची विद्यार्थ्यांची वाट पाहण्याची प्रोसेस सुरू होते. शेवटी त्यांच्या लक्षात येतं की आपल्या मार्कावर आपलं आता ॲडमिशन झालं नाही, वर्ष वाया जाते किंवा मग ऐन वेळेवर जे पर्याय उपलब्ध असतील त्यामध्ये त्यांना एनरोल करावं लागतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहिले तर आपण हे समजून घेऊया की साधारण कट ऑफ काय असतात. तर पहिले तर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलूया. मागच्या वर्षीचा जो ट्रेंड आहे तो केवळ एका वर्षाचा ट्रेंड न गृहीत धरता यापूर्वीचे पण ट्रेंड सांगतो. साधारण जो ठोकताळा म्हणू आपण त्याला, तो ऑल इंडिया रँक 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी ऑल इंडिया रँक असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BAMSला प्रवेश मिळतो, अर्थात तो सेमी गव्हर्नमेंटला. मग आपला ऑल इंडिया रँक किती आहे हे आपण एकदा नक्की चेक करा. 5 लाखाच्या आत असेल तर आपण सेफ आहोत असं गृहीत धरा. बरं, 15% जसा महाराष्ट्राचा इतर राज्याचा कोटा असतो तसा महाराष्ट्राचाही आहे. त्या केसमध्ये काय पॉसिबल आहे तर त्या केसमध्ये साधारण 5,25,000 ऑल इंडिया रँकपर्यंत ज्यांचा रँक आहे तेही मुलं महाराष्ट्रात सेफ आहे असं म्हणू शकतो आपण. त्यांनासुद्धा 15%तनं महाराष्ट्रात ॲडमिशन मिळू शकतं. स्कोअर किती तर साधारण 305, 307, 310पर्यंत. बरं, मग या खाली ज्यांचा स्कोअर आहे त्यांना काय पर्याय उपलब्ध आहे तर त्यांना महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोट्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्थात हा काही सर्वच पालकांना सोयीचा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. का? कारण महाराष्ट्राचा नियम असा आहे की रेग्युलरची जी फीस आहे, ओपनची फीस, त्याच्या तिप्पट फीस महाराष्ट्रात भरावी लागते. म्हणजे किती? ऑन एन ॲव्हरेज जर आपण फी स्ट्रक्चर बघितलं कॉलेजचं तर 6 लाख म्हणजे 2 लाख ओपनची फीस इंटू 3 टाईम म्हणजे 6 लाख आणि ही 4.5 वर्ष भरावी लागते म्हणजे 27 लाख. आता 27 लाख रुपये सर्वसामान्य पालकांचं बजेट असण्याचं काही कारण नाही आणि ज्यांचं बजेट आहे मग तर ते काही अंशी महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोट्यामध्ये, IQ कोट्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतील. परंतु ज्यांचं हे बजेट नाही मग त्यांना इतर राज्यातले पर्याय त्या ठिकाणी हाताशी ठेवावे लागतात. त्यामध्ये प्रामुख्यानं मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांचा समावेश होतो. आता बाहेर राज्यात जाताना 2 क्रायटेरियातनं आपल्याला जाता येतं. जसं 85% कोटा महाराष्ट्राचा आहे तसा 85% कोटा इतर राज्यांचा सुद्धा असतो. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या स्कोअरवर आपल्याला 213 प्लस स्कोअर असेल तर आपल्याला जाता येतं. परंतु जसा महाराष्ट्राचा 15% कोटा आहे त्याच पद्धतीनं इतर राज्यांमध्ये सुद्धा 15% कोटा असतो. त्या कोट्यामध्ये मात्र SC ST OBCचा जो काय क्रायटेरिया आहे 177चा, त्या क्रायटेरियातनं सुद्धा ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येतो. अर्थात बजेट कमी आहे, कमी गुण आहे, पण मग दोन्ही विषय जर साध्य होत असतील तर आपल्याला ॲडमिशनचा निर्णय करण्याची वेळ त्या ठिकाणी असते, घ्यावी लागते. कारण 15%चे राऊंड मोस्टली सुरुवातीलाच असतात. म्हणजे आयुषच्या राऊंडसोबत पॅरलली 15%चे राऊंड असतात.
आता हे का सांगायचं समजून, समजा एखाद्या विद्यार्थ्याला रिझर्व कॅटेगरीमध्ये 200 मार्क आहे, तर त्यानं महाराष्ट्राच्या राऊंडची वाट पाहण्याचं काही कारण नाही आहे. का? कारण महाराष्ट्रात सगळ्या कॅटेगरीचे जर आपण कट ऑफ पाहिले, इव्हन दो एस टीसुद्धा, तरीही 300 मार्कापर्यंत गुण असावे लागतील, किंवा ज्याचा ऑल इंडिया रँक 5 लाख, एस टीमध्ये साधारण 6-6.5 लाखापर्यंत. पण इतर ज्या कॅटेगरीज आहेत, इव्हन दो एस सी, व्ही जे एम टी, एन टी बी कॅटेगरीसुद्धा 5,25,000च्या पुढं ऑल इंडिया रँकला ॲडमिशन मिळणार नाही. त्याच्या अगोदरच ज्यांचा रँक आहे त्या मुलांना डेफिनेटली मिळेल. मग यांना काय पर्याय उपलब्ध आहे, तर हे विद्यार्थी बाहेरच्या राज्यामध्ये आपण 15% लावू शकतो, जे की सुरुवातीला हे राऊंड असतात. म्हणून बऱ्याचदा मग महाराष्ट्राचं पाहून नंतर बाहेरच्या राज्यातलं पाहू, हा जो काय विचार असतो तो सोयीचा नाही आहे. कारण जर आपण महाराष्ट्राचीच राऊंड करत बसलो, जे की आपल्याला पॉसिबल नाही आहे कट ऑफनुसार, जे काही रँक आहे त्यानुसार, मार्कानुसार, तर उगीचच आपला वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे, कारण बाहेरचीसुद्धा 15%ची प्रोसेस ही अगदी लवकर सुरुवातीलाच असते. जेव्हा महाराष्ट्राची असते त्याला पॅरलल इतर राज्यांची असते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना BAMS करायचं असेल, कमी गुण आहेत, बजेटसुद्धा कमी आहे, त्यांनी तात्काळ निर्णय करणं गरजेचं आहे. का सांगतो आहे? समजा एखाद्या मुलाला रिझर्व कॅटेगरीमध्ये SC ST OBCमध्ये 177 मार्क आहेत, तर त्याला महाराष्ट्रात तर ऑब्वियसली मिळणारच नाही. अर्थात त्याला IQ कोट्यात जायचं असेल, त्याचं बजेट असेल तर कदाचित होईल, पण तसं काही मिळणं पॉसिबल नाही. मग अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना 15% कोट्यामधनं आपल्याला उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जे येतं आपण त्या ठिकाणी लावू शकतो. बजेट अगदी साधारण आहे, 10-11 लाख रुपयाचं बजेट असतं. पंजाबच्या केसमध्ये 12-13 लाख रुपये लागतील. आणि हे सगळे पैसे टप्प्याटप्प्यानं भरायचे असतात. हे 4.5 वर्षाचं बजेट आहे. म्हणजे बऱ्याचदा आमचे खूप सारे व्हिडिओ होतात, व्हिडिओमध्ये काही गोष्टीची क्लॅरिटी पालकांना मिळत नाही. जी ही फी सांगितली जाते ही पूर्ण 5.5 वर्षाची आहे, की केवळ पहिल्या वर्षाची आहे, की मग याच्यात हॉस्टेल मेस इन्क्लूड आहे की नाही आहे. तर आज थोडंसं सविस्तरच सांगतो. खरं तर साधारण UPमध्ये जर आपण गृहीत धरलं 180-190 मार्क असतील तर 2.5 लाख रुपये फीचं बजेट ठेवा. 4.5 वर्षाची फीस 11-11.25 लाख रुपये होते. हे 4.5 वर्षाचं फीसचं बजेट आहे. याशिवाय किमान 80,000 रुपये इयरली हॉस्टेल मेसचे पकडले तर 5.5 वर्षाचे 4-4.5 लाख रुपये ते होते. म्हणजे मोटामोटी 15-16 लाख 17 लाख रुपयात तुमचं ओव्हरऑल पूर्ण कोर्स त्या ठिकाणी पूर्ण होतो. अशाच पद्धतीत 1-2 लाख रुपये ॲड करून पंजाबमधला पर्यायसुद्धा तुम्हाला उपलब्ध असतो. सो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की जर एक 11-12 लाख रुपये आपलं फीसचं बजेट असेल, भले आपल्याला रिझर्व कॅटेगरीमध्ये 180-190 गुण आहे किंवा 177+ आहे, तरीही तुम्ही मला एकदा येऊन भेटा. त्याचं कारण असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपलं ॲडमिशन होणं सोपं असतं. बरेच असे विद्यार्थी असतात की जे पहिले महाराष्ट्रासाठी प्रयत्न करतील, मग त्यांचे 250-300 मार्क्स असू शकतात, मग ते येणाऱ्या काळात परत बाहेरच्या राज्यामध्ये एनरोल होण्यासाठी प्रयत्न करतील, मग काही अंशी कट ऑफ त्या ठिकाणी वाढू शकतो. यावर्षी आपण जर रँक पाहिले तर निश्चितपणे लास्ट इयरपेक्षा बराचसा तफावत आहे किंवा वाढ आहे. मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला साधारण 275 मार्क होते त्याचा रँक मागच्या वर्षी 5,30,000 होता. यावर्षी ज्या मुलाला 310 मार्क आहेत त्याचा रँक ऑल इंडिया रँक 5,30,000 आहे. म्हणजे जवळजवळ 35 मार्क शिल्लक असूनही रँक विद्यार्थ्यांचा जो येतो लास्ट इयरप्रमाणे आहे. म्हणजे थोडक्यात काय, विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. आणि ओव्हरऑल जर आपण सीटचा विचार केला तर कॉम्पिटिशन बऱ्यापैकी राहणार आहे. त्यामुळं साधारण MP मध्ये 16 लाख रुपयाचं बजेट, कर्नाटकमध्ये 16 लाख इन्क्लुडिंग आमची फीस, UPमध्ये 11 ते 12 लाख, पंजाबमध्ये 12 ते 13 लाख असं ज्यांचं बजेट आहे त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. परिपूर्ण विषय समजून घ्या, प्रोसेस समजून घ्या. तुमचं रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन म्हणजे पूर्ण एंड टू एंड सपोर्ट आमच्याकडनं असतो. तुम्हाला केवळ आमचे अपडेट्स बघायचे असतात, सूचना फॉलो करायच्या असतात. रजिस्ट्रेशन आम्ही करतो, चॉईस फिलिंग आम्ही करतो, तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स हातात देतो. प्रत्येक गोष्ट लिगल वेनी केली जाते. तुमचं रजिस्ट्रेशन होणार, तुम्हाला रजिस्ट्रेशनचा डॉक्युमेंट भेटतो, व्हेरिफिकेशन होतं, व्हेरिफिकेशन स्लिप मिळेल, त्यानंतर तुमची चॉईस फिलिंग होईल, अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट लेटर मिळेल, ॲडमिशन होईल तर ॲडमिशन स्लिप मिळेल, फीस भरल्यानंतर फीसची रिसिप्ट मिळेल. म्हणजे अगदी टोटल मदत तुम्हाला आमच्या वतीनं केली जाते. सो जे पण इच्छुक असतील त्याने ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. तुमचं ॲडमिशन तुमच्या स्कोअरनुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला सगळे पर्याय समजून सांगितले जातील आणि त्यातून जे येतं तुमचं ॲडमिशन जे ते मार्गी लावण्यासाठी आपल्याकडून
प्रयत्न केला जाईल. सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला एकदा व्हिजिट करा. धन्यवाद.